नमस्कार सगळ्यांना, पूनम किचन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चला तर आज आपण अंडा तवा मसाला घरच्या साहित्यात घरच्या घरी कसा तयार करायचा ते बघणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे 2 टमॅटो घेतलेले आहेत, 1 इंच अद्रकचे तुकडे, 9 ते 10 लसूण पाकळ्या, मुठभर कोथिंबीर टाकून वाटण तयार करून घ्यायचं. इथे वाटण तयार झालेलं आहे. इथे 6 उकडलेली अंडी घेतलेली आहे. अंडी चिरून घ्यायची. ते सगळी अंडी चिरून घेतलेली आहे. गॅसवर पॅन ठेवायचा. पॅन गरम झाला की लगेच 1 पळी तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झाले की पाव चमचा हळद, पाव चमचा मिरची पावडर, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा मीठ टाकून अंडी फ्राय करून घ्यायची. एक एक करून अंडी टाकून घ्यायची. खालच्या बाजूने अंडी फ्राय झालेली आहे, तर अंडी पलटी करून घ्यायची. दोन्ही साईडने अंडी फ्राय करून घ्यायची. इथे दोन्ही साईडने अंडी फ्राय झालेली आहे. अंडी प्लेटमध्ये काढून घ्यायची. तर त्याच पॅनमध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झाले की 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे छान तडतडले की लगेच 2 बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे. 5 मिनिट मंद गॅसवर कांदा तळून घ्यायचा. इथे कांदा छान आपला तळलेला आहे. लगेच तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं. वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. वाटण छान तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे. मसाले टाकून घ्यायचे. पाव चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा मिरची पावडर, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, पाव चमचा चिकन मसाला, चवीनुसार मीठ टाकून परत 2 मिनिटं परतून घ्यायचं. लगेच आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकून परत 2 ते 3 मिनिट मसाला शिजवून घ्यायचा. म्हणजेच मसाला कढईच्या बुडाला चिटकणार नाही. इथे छान तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घेतलेला आहे. लगेच आपल्याला अंडी टाकून घ्यायची आहे. अंडी परत मिक्स करून घ्यायची मसाल्यांमध्ये. झाला की नाही आपला अंडा तवा मसाला घरच्या साहित्यात घरच्या घरी तयार. चपातीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.